सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळींनो, मी स्वामी सरस्वतीनंद मठ सांगली येथून आपल्याला भेटायला आलोय शारदीय नवरात्राची माहिती देण्यासाठी. चला बघूया आपण थोडक्यात घटस्थापनेची माहिती, त्याचा मुहूर्त कसा असणार आहे. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभरामध्ये घटस्थापना आपण कधीही करू शकणार आहे. त्यातल्या त्यात आपल्याला शुभमुहूर्त पाहायचा असेल तर ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी 1:45 हा अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे आणि त्याचा तुम्ही लाभ नक्कीच घ्यावा. अन्यथा दिवसभरात सुद्धा कधीही घटस्थापना केली तर चांगलंच आहे, वाईट त्यात काहीच नाहीये आणि कोणताही दोष नाहीये. त्यात महत्वाचे आपण जर असे मुहूर्त बघितले तर 26 तारखेला ललिता पंचमीचा दिवस असणार आहे. ललिता पंचमी पूजन असणार आहे आणि त्या दिवशीचे सगळे काही विधी आपण 26 तारखेला ललिता पंचमीला करणार आहे. 28 तारखेला गजगौरी व्रत असणार आहे, म्हणजेच हादगा भोंडला याची पूजा असणार आहे. 29 तारखेला घागरी फुंकणे महालक्ष्मी पूजन मध्यरात्री आपण करणार आहे. 30 तारखेला महाअष्टमीचा उपवास असणार आहे आणि 1 तारखेला खंडेनवमीचा उपवास असणार आहे. यावर्षी तृतीयेला वृद्धी तिथी आल्यामुळं यावर्षी नवरात्र हे 10 दिवसांमध्ये असणार आहे आणि 11व्या दिवशी विजयादशमी दसरा असणार आहे. आपण थोडक्यामध्ये थोडीशी त्याची माहिती बघूया. तर थोडंसं घटस्थापना करण्याच्या आधी जर काही अशौच आलं किंवा अडथळे आले, सुतक आलं तर काय केलं पाहिजे. त्यासाठी अशौच संपल्यानंतर, म्हणजेच 22 तारखेला घटस्थापना असणार आहे, तरीही अशौच संपल्यानंतर, सुतक संपल्यानंतर म्हणजे 24, 26, 28, 30 या तारखांना तुम्ही घटस्थापना निश्चितपणे करू शकताय. आपण 9 दिवसांचं नवरात्र करतोय, पण तुम्हाला ते 5 दिवस 3 दिवस अशा पद्धतीनं सुद्धा नवरात्र मिळू शकणार आहे आणि वावगं असं काहीच नाहीये. त्यामध्येच जर घटस्थापना केल्यानंतर जर अशौच आलं तर काय केलं पाहिजे. तर आपल्या आप्त स्वकीयांकडून देवीची नित्यपूजा केली पाहिजे, आरती करून घेतली पाहिजे आणि सांगताही तुम्ही आप्त स्वकीयांकडून किंवा एखादा ब्राह्मण गुरुजी वगैरे सांगून तुम्ही करू शकताय. त्याचबरोबर घागरी फुंकण्यांचा जो मुहूर्त असणार आहे तो 30 सप्टेंबर या दिवशी मंगळवारी मध्यरात्री आपण करणार आहे. म्हणजे महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकणे हे आपण 30 तारखेला करणार आहे. तर दसऱ्याचा मुहूर्त तुम्हाला 2 ऑक्टोबरच्या दिवशी दुपारी 2:27 पासून 3:15 हा विजय मुहूर्त तुम्हाला मिळणार आहे. तसा विजयादशमीचा संपूर्ण दिवस आपण विजयादशमी दसरा म्हणून साजरा करतोय आणि तो संपूर्ण दिवस विजय दिवस म्हणूनच आपण पाळतोय किंवा उत्साहात घालवतोय. तर त्यातल्या त्यात विजय मुहूर्त हा मी तुम्हाला सांगितला आताच. या दरम्यानच्या काळामध्ये आपण शक्ती उपासना करावी. नवदुर्गांची वेगवेगळी रूपं आहेत, त्या प्रत्येक रूपाचं तुम्ही आपापल्या पद्धतीनं, जे पारंपरिक चालत आलेल्या पद्धतीनं पूजन करायचंय आणि उपासना करायची. मी आपल्या याच चॅनलवरती याची डिस्क्रिप्टिव्ह माहिती रोजच्या रोज देणार आहे. उद्याची माहिती आजच्या दिवशी मी अपलोड करणार आहे आणि तुम्ही ती ऐकावी आणि थोडक्यामध्ये त्याचं पूजा विधान घरच्या घरी आपण काय करू शकणार आहे हे मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे. जर या दरम्यानच्या काळामध्ये जर तुम्हाला अजून काही उपासना करायची असेल तर आपल्याकडे पुरातन काळापासून नवचंडी शतचंडी करण्याची प्रथा आहे. जर प्रत्येकाला हे शक्य नसेल तर जवळपास कुठंतरी नवचंडी शतचंडी चालू असेल, एक समुदायामध्ये जर करत असतील किंवा कुणाच्या तर घरी असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यायला काय हरकत नाहीये. थोडंसं त्यात आपलं योगदान देऊन, थोडंसं काहीतरी त्यात दान करून तुम्ही थोडंसं त्यामध्ये उपासनेमध्ये सहभागी होऊ शकताय. नवरात्रीमध्ये नंदादीपाचं अत्यंत महत्व दिलेलं आहे. मग त्याचं नियोजन सुद्धा तुम्ही आधी केलं पाहिजे. यावेळेला सोमवारी घट बसणार आहेत, त्यामुळं वात वगैरे त्याची लांब आणि जाड अशी चांगली वात तुम्ही रविवारपर्यंत वळून तयार ठेवली पाहिजे. मोठा खोलगट असा दिवा घ्या आणि त्यामध्ये वात तुम्ही घालून स्थापन करा आणि रोजच्या रोज थोडंसं तो दिवा बाजूला थोडा दुसऱ्या दिव्यावरती घेऊन त्याची काजळी काढून पुन्हा तिथं स्थापन करा, जेणेकरून तो अखंड राहील आणि अखंडतेला यामध्ये जास्त महत्व दिलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचं पारायण, वेगवेगळ्या देवतांचं पारायण सुद्धा करू शकताय. परंतु त्यातल्या त्यात देवी महात्म्य, देवी भागवत
यांसारखे धार्मिक ग्रंथ, यासारखे सनातन धार्मिक ग्रंथ तुम्ही वाचू शकताय. सप्तशतीचा पाठ करू शकताय, नित्य पाठ करू शकताय किंवा देवी पुराण सुद्धा वाचू शकताय. आणि नित्य उपासनेमध्ये नित्य पठनासाठी श्री सूक्त, कुंजिका स्तोत्र आणि किलक या पद्धतीनं वेगवेगळे पाठ तुम्ही रोज करू शकताय आणि देवीची उपासना तुम्ही करू शकताय. यामध्ये जर तुम्हाला कुणाला काही शंका असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मला तुमच्या गोष्टी सांगू शकताय, काही प्रश्न विचारू शकताय. मी त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मी इथून पुढचे जे नवरात्रीच्या 9 दिवसांचे वेगवेगळ्या देवींचं स्वरूप आणि थोडक्यात त्याची पूजा करण्याची पद्धत, जेणेकरून ती देवता आपल्याला लवकर प्रसन्न होईल, याच्या काही गोष्टी आणि काही छोटेसे उपाय मी इथं सांगणार आहे तुम्हाला. आणि ते आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे लवकरच. तर तुम्ही म्हणूनच हा माझा माहितीपूर्ण उपक्रम आवडला असेल तर लाईक करावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं आणि सबस्क्राईब करायला विसरू नये, जेणेकरून हे जे पुढील मी माहितीपट तुम्हाला देणार आहे ते तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील आणि त्याची तुम्हाला तयारी लवकर करून घेता येईल. चला तर मग आपण हा विजयादशमी शारदीय नवरात्राचा आनंद घेऊया. वातावरण, भक्तिमय वातावरण हे द्विगुणित करूया आणि दीपावलीची सुरुवात करूया. नमस्कार.